या विश्वातील रसिक श्रोतेजन हो, आपणास विनम्र प्रणाम। बोध रामकथेचा या बाळासाहेब बडवे लिखित ग्रंथाचे अभिवाचन अस्मादिक प्राध्यापक दीपक शांताबाई दत्तात्रय निकते करीत आहेत। राजमहालातला तो प्रसंग। राजमहालात रोजची दासींची लगबग चालू होती। 7 चौक असलेल्या राजमहालातील कौशल्य मातेच्या कक्षाकडे एका दासीचे लक्ष गेले। पाहते तर काय, मातेच्या पुढ्यात गोजीरवाणे बाळ रडताना तिने पाहिले। ती आनंदाने बेहोश झाली। हातातील वस्तू तशी तिच्या हातून खाली पडली। पळत पळत राजा दशरथाच्या कक्षात पहारेकराला न विचारताच आत गेली। जणू काही आनंदाच्या लहरीत ती न्हाऊन निघाली होती। जणू काही आनंदाच्या अमृतकुंभात सचेल भिजली। तिला काय सांगावे काही समजेना। शिष्टाचार न पाळताही ती आली आणि तिच्या चेहऱ्यावर आणि हावभावात आनंद ओसाटताना दिसत होता। हे दृश्य राजाने पाहिले। तिच्या तोंडून शब्द बाहेर पडले, महाराज, माता कौशल्या प्रसूत झाल्या, माता कौशल्या प्रसूत झाल्या। हे वाक्य तिच्या तोंडून बाहेर पडतात राजा दशरथ सुद्धा आनंदाने बेभान झाला। या शुभवार्तेच्या निमित्ताने पासूची एक कंठी गळ्यातून काढून त्या दासीकडे त्यांनी फेकली। कक्षासमोरच्या पहारेकऱ्यांनी ही वार्ता तत्क्षणी संपूर्ण राजमहालात सांगितली। बघता बघता साऱ्या अयोध्येला आनंदाच्या महासागराचे भरते आले। माध्यान्हाची वेळ होती तरी पक्षी गुणगान करू लागले। पोपटांचे थवेच्या थवे राजमहालाच्या गच्चीवर उतरले। चारही द्वारावरील नगरखान्यात सनई चौघड्यांचा मंजूळ स्वर घुमू लागला। दिवसा समयांचा प्रकाश या वातावरणात सूर्यप्रकाशापेक्षाही तेजस्वी वाटत होता। आकाशातून दुंदवी वाजू लागली। देव, यक्ष, किन्नर, अप्सरा नृत्य करू लागल्या। फुलांचा वर्षाव होऊ लागला। आनंदाची उधळण जो तो करू लागला। ऋषी मुनी भगवान विष्णूने कौशल्याच्या पोटी प्रगट होऊ दिलेला शब्द पाळण्याचा आनंद व्यक्त करत होते। राजा दशरथाने प्रधानांना प्राचारण केले। आनंदोत्सव साजरा करण्याचे आदेश दिले। भांडारातून मिठाईच्या पराती वाटण्याचे काम सुरू झाले। बल्लवानी काहिलीच्या काहिली अन्न शिजवून गोरगरिबांना वाटण्याचे काम सुरू केले। दशरथाचे पुत्र होण्याचे स्वप्न कृतीत उतरले। आपण एका प्रदेशाचे सम्राट आहोत हे वास्तव्य काही काळ राजा विसरला। खांद्यावरचा दुपट्टा सावरीत आनंदाचे डोही आनंदाने तरंगत उत्साहाने राजा प्रसूती कक्षाकडे धावत गेला। आपल्या वंशाच्या दिव्याचे दिव्यत्व पाहण्यासाठी तो आतुर झालेला होता। स्वप्नपूर्तीचा आनंद त्याच्या मनातच नव्हे तर त्याच्या नेत्रातून सुद्धा दाटून आला होता। दुःखाचे अश्रू वेदना देतात तर सुखाचे अश्रू आनंदाचे साक्षीदार ठरत असतात। दुःखाचे अश्रू मन विदीर्ण करते तर आनंद अश्रू समाधानाचे स्वप्नाचे साक्षीदार बनतात। सुख दुःख अश्रू ढाळतात तेव्हा त्यातलं अंतर द्वैताकडून अद्वैताकडे जाणारे असते। जेव्हा दुःख किंवा सुख मनात साठवण्याचा प्रयत्न केला जातो तेव्हा त्याची आंतरिक प्रतिक्रिया नेत्रातून येणाऱ्या अश्रूंची साक्ष देत असते। सुखाच्या समाधानाच्या संकल्पित भावनेची ती एक प्रतिक्रिया असते। सुखाने समाधानाने भारावलेल्या दशरथाच्या अश्रूंची अशीच काहीशी प्रतिक्रिया होती। स्वप्नांच्या सत्याने घडवलेला तो आविष्कार होता। त्या आनंदाश्रूंनी त्याला ओले चिंब करून टाकले होते। अयोध्येतल्या माता भगिनी सुद्धा या आनंद क्षणाची प्रतीक्षा करीत होत्या। प्रत्येक अयोध्यावासी माता भगिनी नटून थटून आली होती।
हातात कोणी मिठाई घेतली तर कोणी गोडाचे पदार्थ घेतले. कुटीत राहणाऱ्या पण दशरथावर निश्चिम प्रेम करणाऱ्या, दारिद्र्याची सीमारेषा ओलांडलेल्या माता भगिनींनी हातात गुळाचे खडे घेतले आणि सगळे राजमहालाकडे झुंडीच्या झुंडीने झेपावले. दृश्य असे सुंदर दिसत होते की जणू काही त्यांच्या घरचेच एखादे शुभकार्य आहे. या कल्पनेतच त्या रमल्या होत्या. रामायणाचे भाष्यकार पूज्य स्वामी गोविंददेव गिरीजी अर्थात आचार्य किशोरजी व्यास यांनी रामजन्माचे सुंदर वर्णन केले आहे. गोकुळ वृंदावनातल्या गोपी आपल्या प्रिय कन्हैयासाठी त्याच्या जन्माच्या वेळी कशा नटल्या होत्या आणि अयोध्यातील अवघ्या महिला नटल्या याचे तुलनात्मक वर्णन त्यांनी केलेले आहे. जय श्रीराम.